वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरण्यात आली. ईव्हीएमच्या संदर्भात अनेक घोळ झालेत, मॅन्युप्युलेट झालेले आहेत, अशी चर्चा सुरुवात आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती, परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे. तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सह्यांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झालाय. मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सह्यांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं, कारण का आपल्यालाही तसंच वाटतंय. आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. नमस्कार, जय भीम. 2004 पासून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबवणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट, अकोटहून.